नमस्कार. आज 20 जुलै 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी. लोकक्षोभापुढे उत्तराखंड सरकार नमले, वृक्षतोडीला स्थगिती. ऋषिकेश भनियावाला चौपदरी रस्ता प्रकल्पासाठी 3000 झाडांची कत्तल करण्यात येणार होती. मात्र याविरोधात पर्यावरण प्रेमींसह स्थानिकांनी तीव्र आंदोलन केलं. अखेर राज्य सरकारला नमते घ्यावं लागलं. त्यानंतर पहा, हे जे वृक्ष तोड करण्यात येणार होतं ते कोणत्या नॅशनल पार्कमध्ये करण्यात येणार होतं पहा, तर राजाजी नॅशनल पार्क. UPSCने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे व इथं वास्तव्य कोणाचं आहे, तर अगदीच पहा आपलं एलिफंटचं इथं वास्तव्य आहे. त्यासोबतच टायगर पण उत्तराखंडमध्ये आढळतात. ओके, मग या नात्याने पहा, उत्तराखंड सरकारला जे तेथील स्थानिकांनी आहेत त्यांनी अगदीच विरोध दर्शवला. मग त्याच्यानंतर उत्तराखंड सरकारने यावरती पुढे ढकललेला आहे प्रकल्प, किंवा पहा त्यांना नमतं घ्यावं तिथं नक्की लागलेलं आहे. ओके, ही आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज आहे. व बॅकवर्ड लिंकेजेसमधून काय आहे आपल्याला, तर नक्कीच पहा इथे आहे राजाजी नॅशनल पार्क. पुढल्या वर्षी प्रिलिमला विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर पहा GS2 मध्ये आपला दबाव गट याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण पहा, तुम्हाला माहिती आहे दबाव गट आज घडीला पण म्हणजे आज 20 जुलै आहे व आज CJPचं प्रोटेस्ट आहे पार्लमेंटवरती व पार्लमेंटचं आज अधिवेशन चालू होत आहे. ओके, त्याच्यानंतर सर्वपक्षीय बैठकीला तृणमूल बंडखोरच्या हजेरीने वाद, अधिवेशनावर मोर्चाचे सावट. त्याच्यानंतर पहा, जे नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी ऑफ इंडिया आहेत म्हणजे TMCचे जे 20 खासदार होते ते नवीन पार्टीमध्ये मर्ज झालेले आहेत किंवा नवीन पार्टी त्यांनी स्थापन केली असं तुम्ही म्हणू शकता. बरोबर आहे. मग त्या पार्टीमध्ये गेलेले खासदार जे आहेत ना, ते पण लोकसभेची जी आज अधिवेशन चालू होणार आहे त्याच्या पूर्वसंध्येच्या बैठकीला ते हजर होते. त्यामुळे पहा, जे ऑपोजिशन आहेत त्यांनी पहिल्यांदा वॉकआउट केलं, परत ते वापस येऊन बसलेले होते. ओके, मग पाहूयात आज कोणते कोणते बिल्स पार्लमेंटमधले मांडले जातात. ओके, त्याच्यानंतर जंतर मंतरवर जनसागर हीच बातमी पहा. ओके, याबद्दल मी उद्या डिटेलमध्ये आपण त्याबद्दल बोलूयात. ओके, डन. नेक्स्ट पहा, राज्यसेवा परीक्षेत मुलाखतीचे 275 गुण कायम, पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह. पहा, सुप्रीम कोर्टाचा याच्यापूर्वीचा निर्णय आहे की जर तुमची 100% जर एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये 30% पेक्षा जास्त गुण ना मुलाखतीला असू नयेत, असं सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. मग या केसमध्ये पहा ती कंडिशन फॉलो होतच आहे. पण पहा, पुढल्या वर्षीपासून ऑप्शनल हटवण्यात आलेलं आहे व ऑप्शनलचे मार्क होते 500. ओके, मग 500 मार्क हटवण्यात आल्यानंतर आता अगदीच जे मुलाखतीचे मार्क आहेत ना ते पण कमी व्हावे अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे. कारण होत आहे काय पहा, 275 गुणांची जर आपण मुलाखत ठेवली ना तर अगदी त्याचा इम्पॅक्ट ना त्या सर्व्हिसवरती होऊ शकतं. आता मेन्समध्ये तुमचं काय नॉलेज चेक केलं जाईल, बरोबर, आणि इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच पर्सनॅलिटी टेस्ट तर चेक केली जाणार आहे, यात काही शंका नाही आहे. परंतु प्रॉब्लेम कसा आहे पहा, हे पारदर्शकतेचं तिथं अभाव होणार आहे. व एवढ्या मार्काची म्हणजे जवळपास पहा 300 मार्काची जर तुमची मुलाखत असेल ना तर ते खूप मोठं होणार आहे. ओके, व त्याचा इम्पॅक्ट रँकमध्ये नक्कीच पडेल. म्हणजे एखादा विद्यार्थी पहा मेन्समध्ये त्यांनी घेतला अगदी 1000 मार्क त्यांनी मेन्समध्ये घेतलेत व तो पहिला आहे, मुख्य परीक्षेच्या रिझल्टमध्ये तो पहिला आहे. परंतु पहा त्याला फक्त 100च मार्क पडले मुलाखतीमध्ये. ओके, मुख्य परीक्षेमध्ये पहा त्याला 1000 पडले व मुलाखतीमध्ये फक्त त्याला 100 पडले 300 पैकी, म्हणजे 275ला मी 300 कन्सिडर केले. ओके, तर पाहता मग ह्याचे किती गुण होणार आहेत पहा, फक्त 1100 इथं गुण होतील, राईट आहे. व ज्याला 800 गुण होते ना, ओके, ज्याला 800 गुण होते मुख्य परीक्षेमध्ये 800 गुण होते त्या विद्यार्थ्याला व त्याला मुलाखतीमध्ये पडले पहा 300. मग मला सांगा अगदी किती काय होणार आहे, 800 + 300 = 1100. मग सर्व्हिसमध्ये पहिला कोण आता अगदीच पहा, हा जो विद्यार्थी पहिला होता ना, हा पण विद्यार्थी तिथे जाऊन पहिला बसेल. आता आउट ऑफ तर पडणार नाहीत मुलाखतीला, परंतु तुम्ही पाहू शकता ना 300 मार्कांनी तुमच्या रँकमध्ये खूप काही बदल तिथं घडून येऊ शकतो. मग यासाठी आता काय विद्यार्थ्यांची मागणी आहे पहा की बाबा तुम्ही मुख्य परीक्षेमधून ऑप्शनल वगैरे आहे ना, तसं मुलाखतीचे मार्क पण थोडेसे कमी करावं. तर आयोग काय म्हणत आहे पहा की नाही, दुसऱ्या राज्यांची मध्ये काय आहे तर कमी, म्हणजे दुसऱ्या राज्यांमध्ये पण 275 गुणालाच मुलाखत आहे. पण पहा इथं लोकसत्ताने एक आपला आढावा दिलेला आहे की बा दुसऱ्या राज्यांमध्ये किती गुण आहेत. तर पहा, गुजरातमध्ये 150 गुण आहेत, हिमाचलमध्ये 150 आहेत, तमिळनाडू 100, उत्तर प्रदेश 100, हरियाणा 75, केरळमध्ये तर फक्त 50 गुण, आणि महाराष्ट्र जर म्हटलात तर कर्नाटक म्हटलात तर फक्त 25 गुण, आणि महाराष्ट्र सबसे बडा महाराष्ट्र 275 गुण. मग हे इथं चुकीचं आहे पहा. दुसऱ्या राज्यांचा आपण पाठ फॉलो करत आहोत ना, तर मग दुसऱ्या राज्यांसारखं आपण पण इथं कमी करणं अपेक्षित आहे ना. ओके, मग त्यासाठी पहा सध्याला पाहूयात MPSC यामध्ये काही चेंजेस वगैरे करेल का. चेंजेस होणं खूप गरजेचे आहेत पहा, अन्यथा मुलाखतीमध्ये एक
गेम चेंजर मुलाखत नक्की ठरू शकेल. ओके, ही पण बातमी आहे, तुम्हाला समजली असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. साखरेच्या दरात महिनाभरात 600 रुपयांची वाढ, दिवाळीपर्यंत तेजी, किरकोळ बाजारात प्रति किलो 50 रुपयांवरती गेलेली आहे. व पहा याचं एक नेमकं कारण याच्यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे, जसं की इथेनॉल. आता इथं त्यामध्ये इथेनॉलचं वगैरे त्यांनी म्हटलेलं नाही आहे, परंतु त्याचं नेमकं कारण इथेनॉल पण आहे. पूर्वी पहा 100% जे आहे ऊस ते आपल्याला कशासाठी, फक्त साखर बनवण्यासाठी वापरला गेला जायचा किंवा जे केमिकल्स आहेत त्यासाठी. पण आता त्यामध्ये पहा 50% साखर किंवा केमिकलसाठी उपयोग होत आहे व 50% फक्त इथेनॉलसाठी तो जात आहे. मग पूर्वीची जी मागणी आहे ना ती जास्तच आहे, परंतु पुरवठा काय झालेला आहे पहा, कमी झालेला आहे. मग मागणी जास्त आणि पुरवठा जर कमी म्हटला तर मागणी प्राइजेस वाढणार आहेत का कमी होतील, तर अगदीच पहा इथं किंमत वाढतील. आय होप हा मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार तुम्हाला साखरेच्या दरामध्ये वाढ का होत आहे हे पॉईंट तुम्हाला समजला असेल. व पहा आज घडीला जर प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये जर तुम्ही पाहिला तर अगदी 2 टाईम तरी चहा होतच होतो किंवा मिनिमम 1 टाईम तरी चहा नक्की होतो. मग या कंडिशननुसार जर तुम्ही पाहिला तर हे सत्यच आहे किंवा हे होणारच होतं. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे पीक विमा योजना बंद करा असं जे कृषी अधिकारी किंवा महाराष्ट्र राज्य कृषी सेवा राजपत्रित अधिकारी आहेत ना त्यांनी डायरेक्टली कृषी मंत्र्यांकडे साखर घातलेलं आहे. का पहा तर अगदी कुठेही जर गेलात ना तर दमदाटी कोणावरती होते, तर कृषी अधिकारी किंवा कृषी कर्मचाऱ्यांवरती तिथं दमदाटी केली जाते. किंवा पहा आता अगदी महाराष्ट्रामध्ये ह्यावेळेस पहा एकीकडे जर तुम्ही पाहिलात मराठवाड्यामध्ये अगदी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. ओके, आता अगदीच पाऊस पडत आहे थोडा थोडा, त्यामुळे थोडंसं बेटर आहे. परंतु आता अगदी जर जास्त पाऊस पडला किंवा जर अगदीच कमी पाऊस पडला तरी पहा बांधावरती जाऊन त्यांना काय करावं लागतं, जे कृषी अधिकारी आहेत किंवा जे कृषीचे कर्मचारी आहेत ना त्यांना जाऊन ते चेक करावं लागतं पीक विमा देण्यासाठी. बरोबर आहे. मग या कंडिशनमध्ये ज्यावेळेस जेव्हा शेतकऱ्याच्या बांधावरती कृषी कर्मचारी जातात ना त्यावरती दमदाटी वगैरे केली जाते शेतकऱ्यांमार्फत. किंवा पहा ज्यावेळेस आमदार खासदार व्हिजिटसाठी येतात ना त्यावेळेस तरी जास्त प्रमुखरित्या त्यांच्यावरती दमदाटी केली जाते. मग या दमदाटीला कंटाळून पहा आता त्यांनी म्हटलेत की बाबा तुम्हाला जर हे होत नाही आहे ना, कंडिशन अप्लाय वगैरे करणं होत नाही आहे ना, तर तुम्ही ही योजनाच बंद करा व डायरेक्टली सरसकट सगळ्यांना शेतकऱ्यांना मदत द्या असं त्यांनी म्हटलं आहे. आता अगदी कृषी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पण समस्या आपल्याला ऐकून घेणं गरजेचे आहेत. मग यानंतर मी ही न्यूज घेतली. बाकी बॅकवर्ड लिंकेजेसमधून पीक विमा ज्या योजना आहे ना त्याबद्दल आपल्याला थोडासा अभ्यास करणं गरजेचं असतं. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला नेक्स्ट पहा. ही जी बातमी आहे व्यक्तिवेध ही तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मी हे अपलोड केलं आहे, तर ते प्लीज तिथून वाचून तुम्ही घेऊ शकता. ओके, नेक्स्ट आहे पहा शास्त्रज्ञांचे मतदान. आता अगदीच हा आर्टिकल जो आहे हा आर्टिकल आणि द हिंदूमधील जो आर्टिकल आहे ना तो उद्याच्या किंवा परवा दिवशीच्या लेक्चर्समध्ये आपण पाहूयात, कारण मला थोडंसं काम पण आहे या निमित्ताने. बाकी याचं हे स्क्रीनशॉट तुम्ही काढून ठेवू शकता. पहा ओके, ह्या स्क्रीनशॉटमध्ये मी सर्व काही डिटेलमध्ये दिलेलं आहे की सध्याला विक्रम 1 हे काय आहे किंवा खाजगी कंपनीने वगैरे बनवलेले हे सर्व डिटेलमध्ये आहे. ते प्लीज तुम्ही एकदा पाहू शकता. किंवा जर हा आर्टिकल मी जे हायलाइटेड पार्ट आहे ना तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तेथून देखील हे तुम्ही पॉईंट वाचून घेऊ शकता. म्हणजे जास्त काही नाही तरी देखील मी 1-2 दिवसांमध्ये या न्यूजला परत एकदा हात लावेल. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता संपत पहा व स्पेनचा काल विजय झालेला आहे वर्ल्ड कपमध्ये. ओके, ती पण बातमी महत्त्वाचीच होती. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, यामध्ये आणखीन एक आलेलं आहे टेक्स्ट अँड कंटेक्स्ट पेजवरती ताजमहलची केस. ओके, त्या ताजमहलच्या केसला पण मी ना लवकरच सांगण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. आज मी थोडंसं लवकर जात आहे कारण पहा म्हणजे थोडंसं मला उत्तरं पण चेक करायचे आहेत आणि दुसरं पण काम आहे या निमित्ताने मी जात आहे. ओके, कालच्या विद्यार्थ्यांचे आन्सर राहिलेत, सॉरी फॉर दॅट. म्हणजे थोडंसं कामामध्ये असल्यामुळे ते झालेलं नाही आहे काल. ओके, पण मी लवकरच तुम्हाला सर्व काही देईन. त्याच्यानंतर पहा जे नवीन बिल्स आपल्या पार्लमेंटमध्ये मांडण्यात येणार आहेत ना त्याचं एक मी इमेजेस काढलेले आहेत इंडियन एक्सप्रेसपासून, ते तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती नक्की देईन. तर टेलिग्राम चॅनल ज्या विद्यार्थ्यांनी जॉईन केलं नाही तर प्लीज तुम्ही जॉईन करा. त्याच्यानंतर आज एसएचा टॉपिक तुम्हाला देण्यात आलेला आहे, तर प्लीज सर्वांनी एसए लिहा. ओके, व विद्यार्थ्यांचे लवकरच मी आन्सर अपलोड करेन. ओके, डन.